शरणं मम श्रीकृष्ण शरणं मम श्रीकृष्ण शरणं मम श्रीकृष्ण। जय श्री कृष्ण। जय कृष्ण मानव पंथ यूट्यूब चैनल में आपका स्वागत है, अभिनंदन है। गत माह दिसंबर महीने में कुंद्रा महाराष्ट्र में महानुभव पंथ पोथी में श्रीमद् महावाक्य निर्वचन का कार्यक्रम बड़े हर्ष उल्लास के साथ संपन्न हुआ। इस कार्यक्रम में आचार्य द्वारा पूजा अवसर के महत्व को समझाया गया। आइए उसके कुछ पलों का आनंद लेते हैं। दंडवत प्रणाम। इतर कोणताही व्यापार करणारी मंडळी असतील, भोजन कक्षाची व्यवस्था असेल, भाजी व्यवस्था असेल, देवाचा उपहार देणारे असतील, महेश्वर मुनी दादाजी रायकर आणि देवेंद्र मुनी दादाजी का पूजा अवसर दोपहर का प्रतिदिन होता था और सुबह का और शाम का जो पूजा अवसर है वो राजमठ के ओटे पर होता था। तो महाराज साहब पहुंच गई, उपहार जो था वो बाई साहब के हाथ सौंप दिया और महाराज के पास एक दंडोत प्रणाम किया और पूजा की, वस्त्र समर्पण किया। लेकिन मेरे पति सिमरन करते समय, शास्त्र पढ़ते समय, भोजन खिलाते समय हर विधि में दुख होना चाहिए। साड़ा दुखेविन ईश्वरी पदार्थ न स्वीकृति, ऐसा तीनों स्तर में पक्ष है आचार स्तर में। तो महाराज ने दुख किया, फिर महाराज की प्रवृत्ति बदल गई। जब हम दुख करते हैं तब महाराज की, ईश्वर की प्रवृत्ति भी बदल जाती है, हमारे बारे में ईश्वर अनुकूल हो जाते हैं। इसलिए साधक की साधना में दुख बहुत जरूरी, ख्याल में रखना। महाराज ने दुख किया, महाराज को फिर प्रवृत्ति दिखाया, तब महाराज साहब वहां पर उपस्थित नहीं थी। तो महाराज साहब गई, महाराज उसे कहते हैं कि महतारी मंगला काला चुकली, इसका अर्थ है महतारी यानी बूढ़ी, और एक सुंदर मंगल अवसर यहाँ पर हो गया, लेकिन आप इस अवसर को उपस्थित नहीं थे। तो महाराज साहब ने कहा क्या अवसर हुआ? महाराज ने कहा हमने यह मालगंठी का अवसर दिखाया। तो महाराज साहब दुख करने लगी, मुझे अवसर देखने को नहीं। जो दूसरा जो वस्त्र था जिसे दुपट्टा बोलते हैं हम हिंदी में, वो दुपट्टा दोनों तरफ कंधे पर, एक इधर से और इधर से, वो महाराज ने दुपट्टा कंधे पर डाल दिया। और पहलवान लोग जिस तरह चलते हैं इसी तरह महाराज ने चल के दिखाया। वो अवसर देखकर भक्तजन बड़े आश्चर्यचकित हो गए। हैरान की श्री मूर्ति हम देख रहे हैं और कुछ बहुत सुंदर देख रहे हैं, क्योंकि हमारा शास्त्र कहता है कि जब पूजा अवसर होता है तब ईश्वर अवघा शक्तिमंत, पूजा अवसर के समय परमेश्वर अवघा शक्तिमंत, यानी सभी शक्तियां जो है वो परमेश्वर के पास पहुंच जाती है। इसीलिए महाराज भी उसी समय अपने जो गुण है, सौंदर्य है, लावण्य है, औदार्य है, सौभाग्य है, इन गुणों को बढ़ाते समय महाराज की मूर्ति पहले से बहुत सुंदर नजर आ रही है। भक्तजन आगे से देखते तभी सुंदर दिखाई देती है, पीछे से देखते तभी सुंदर दिखाई देती है, श्री चरण से लेकर श्री मुकुट तक देखते हैं फिर भी सुंदर दिखाई देती है। ऐसा कुछ समय महाराज ने अवसर दिखाया और वो मालगंठी छोड़ दी, राजमठ के ओटे पर बैठ गए। देवरगांव नामक एक ग्राम है, वहां के गदो नायक भंडारी जो देवगिरी के राजा के खजांची थे और सारा पैसे का जो व्यवहार था वो देखते थे। एक बार क्या हुआ कि अभी पैसे का व्यवहार है और आदमी से गलती हो सकती है, कुछ गलती हो गई, इसलिए देवगिरी का जो राजा है उन्होंने उसको कैद किया और जेल में डाल दिया। तो उन्होंने
नेवर गांव में संदेशा भेजा अपनी पत्नी को कि आप डोमेग्राम में जाओ, महाराज का वहां पर निवास है, महाराज को उपहार लेके जाना, वस्त्र समर्पण करना और मेरी ये जेल से छुटकारा हो जाए ऐसी महाराज को विनती करना। तो फिर संदेशा पहुंच गया महलाई सा, उसने सब तैयारी की, उपहार लिया, रेशम का वस्त्र लिया और वस्त्र पूजा का साहित्य सब लेकर वो डोमेग्राम पहुंचे। दोपहर का समय था, महाराज का दोपहर का पूजा अवसर राजमठ की जो पटीशाला है उस पटीशाला पर पश्चिम की ओर जो नेवर गांव में पहुंची और तब तक गदो नायक वहां पर आए थे। उनके सेवक जो है उनके पैर धो रहे थे। तो फिर महाराज का पूजा अवसर हुआ, भोजन हुआ और उसके पश्चात महाराज ने वो जो वस्त्र है बाईसा के पास दिया था, वो वस्त्र बाईसा से मंगवाया। तो वस्त्र कैसा पहना, उसे लीला चरित्र में शब्द आता है माल गंठी। माल शब्द का अर्थ होता है पहलवान और गंठी यानी गांठ। पहलवान लोग जो है अपने कमर को वस्त्र की गांठ देकर जिस तरह पहनते हैं से उनका छुटकारा हो जाए, इस विषय में विनती करने का साहस महाराज से हुआ नहीं। लेकिन महाराज तो सर्वज्ञ है, सब कुछ जानते हैं। उन्होंने कहा कि आप जब तक नेवरगांव पहुंचते नहीं तब तक उनकी छुटकारा होकर वो गदो नायक नेवरगांव में पहुंचे होंगे। फिर महाराज या ठिकाणी संपन्न होत आहे। पूजन संपन्न होण्या अगोदर या ठिकाणी विशेष स्तवन होईल। विशेष स्तवन झाल्यानंतर मालगंठी टाळ्या वाजवत राहायच्या आहेत। बाबा जोपर्यंत सिंहासनावर बसत नाही तोपर्यंत आपण टाळ्या वाजवायच्या आहेत। श्री गोपाल कृष्ण महाराज की या ठिकाणी समोरचे खाली बसून घ्या। हे बिनकामी जास्त उभे राहिले, फोटो काढणारे कमी उभेच जास्त राहिले। बसून घ्या, सारखा बाजूला सारखा। तुम्ही फोटो घरी पाहसाल, आम्ही कुठं बघायचे? सारखा बाजूला सारखा। या ठिकाणी परमार्ग सेवा मंडळ कुरुंदा, या कुरुंदा परमार्ग सेवा मंडळाच्या वतीनं या सोहळ्याचे मुख्य प्रवाचक परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय कवीश्वर कुलभूषण आचार्य प्रवर श्री मोठे बाबांची या ठिकाणी लाडू तुला होत आहे। आणि हा सुंदर असा सोहळा संपन्न झालेली आहे। तरी या ठिकाणी या ठिकाणी हे लाडू तुला परमार्ग सेवा मंडळ कुरुंदा या सर्व सद्भक्तांच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होत आहे। बंधूंनो, गेल्या 40 दिवसापासून अहोरात्र परिश्रम करणारी ही सेवा मंडळाचे कार्यकर्ते, यांच्यासाठी एकदा आपण जोरात टाळ्या वाजूया। साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांना उत्तरोत्तर अशीच धर्म कार्य करण्याची सद्बुद्धी देवो आणि निर्विघ्नपणे हे सर्व कार्य या ठिकाणी परमेश्वराने करून घेतलेलं आहे। खरोखर ही मंडळी धन्यवादास पात्र आहेत। रात्री बेरात्री कोणतीही अडचण असो ते फोन केला की इथं हजर होतात। अशी ही सर्व परमार्ग सेवा मंडळ कुरुंदा यांचं मी सद्भावना फाउंडेशनच्या वतीनं
या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि या ठिकाणी ही तुला संपन्न झाली असं जाहीर करतो. या ठिकाणी एक प्रार्थना होईल. प्रार्थना झाल्यानंतर या मालगंठी अवसराबद्दल थोडी आपल्याला ती लीळा या ठिकाणी श्रवण करायला मिळणार आहे. ती लीळा परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय माळवडगाव निवासी दादाजी ती लीळा आपल्याला सांगणार आहेत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा डोमेग्रामला मालगंठीचा अवसर कशा पद्धतीने झाला होता, स्वामींनी तो कसा केला होता. अंधेरे तुम हमें ज्ञान की रोशनी दे, दूर अज्ञान के आलेले आहेत. स्वामींना दंडोत केला, श्रीचरणावरती मस्तक ठेवून नमस्कार केला, स्वामींचं पूजन केलं, वस्त्र समर्पण केलं, रेशमी वस्त्र जे होतं ते समर्पण केलं. जसं गदोनायकांनी सूचना केली होती त्याप्रमाणे ते पाटाऊ सावला रेशमी वस्त्र समर्पण केलं. परंतु गदोनायकांची सुटका व्हावी ही विनंती करण्यासाठी त्यांचं काही धाडस होईना. आता स्वामी आमचे सर्वज्ञ. स्वामी म्हणाले, बाई काही काळजी करू नका, तुम्ही नेवरगावला पोचता तोपर्यंत नायक आलेले असतील आणि सेवक त्यांचे पाय धुत असतील. आणि मग स्वामींना दंडत करून माळायचा पुन्हा पालखीमध्ये बसून, कारण श्रीमंत होत्या, देवगिरीच्या यादवांचे कोषाध्यक्ष त्यांची ती पत्नी होती आणि त्या वैभवामध्ये ती पुन्हा नेवरगावला गेलेली आहे. मग इकडे स्वामींचं दुपारचं ते दोन्ही पदर पुष्टी विभागावरती म्हणजे पाठीवरती असे पाठीमागं सोडलेले आहेत. आणि मग स्वामी त्या ठिकाणी चालून दाखवत आहेत, इकडून तिकडे तिकडून इकडे. आणि भक्तजन मोठ्या आश्चर्याने, कारण ती मालगंटी जेव्हा स्वामींनी नेसलेली होती त्यावेळेला आता स्वामींची मूर्ती तशी 32 लक्षणी चांपेगौर देदीप्यमान अशा प्रकारची होती. परंतु ती मालगंटी स्वामींनी अशा प्रकारे परिधान केलेली होती की आणखीनच स्वामींच्या सौंदर्याच्या वैभवामध्ये आणखीनच खूपच भर पडली. आणि त्याच्यामुळे भक्तजन पुढून पाहायचे खूप छान दिसायचं, पाठीमागून पाहायचे खूप छान दिसायचं, श्रीचरणापासून श्रीमुकुटापर्यंत पाहायचे खूप छान दिसायचं. अशा प्रकारे आणि स्वामी असे तिथे त्या राजमठाच्या पटीशाळेवरती शतपावली करत करत स्वामींनी तो मालगंठीचा अवसर सगळ्या भक्तजनांना दाखवला. आणि मग अवसर आम्ही भक्तजनांना दिला तर महादायसांना खूप तळमळ वाटू लागली, दुःख करू लागल्या. कारण त्यांना माहीत होतं की पूजावसरीचे थोर गोमटे, अवसर काळाचे थोर गोमटे. आणि मग महादायसा दुःख करू लागल्या की मी या अवसराला चुकले आणि स्वामींना विनंती करू लागल्या. स्वामींचे श्रीचरण धरले की जीजी हा अवसर मला पुन्हा एकदा दाखवावा. आता टीकाकारांनी पण म्हटलेलं आहे की चाडा दुःखेवून ईश्वरी पदार्थ निशिकरती. चाड आणि दुःख जर असेल तर परमेश्वर कोणत्याही क्रियेचा स्वीकार करतात, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून मादाईसांनी दुःख केलं स्वामींचे श्रीचरण डोमेग्रामच्या राजमठाच्या पटीशाळेवर दाखवलेलं आहे. जिथे स्वामींनी मालगंठी वेढली त्या लीळेचं स्थान आजही आपल्याला डोमेग्रामला गेल्यानंतर राजमठाच्या पटीशाळेवरती नमस्कार करायला प्राप्त होत असतं. आणि म्हणून अशा ह्या लीळा परमेश्वर कशासाठी करतात? जीवाचा कर्मनाश व्हावा, त्याला योग्यता व्हावी, त्याचे साध्याधिकार वाढावे, अशासाठी परमेश्वर अशा प्रकारच्या लीळा करतात. आणि त्या 30 लीळा आता आपण या ठिकाणी राजमठाच्या ओट्यावरती पुन्हा आसनस्थ झालेले आहेत. आणि तितक्यात महादाईसा आल्या. या अवसराच्या वेळेला महादाईसा उपस्थित नव्हत्या. महादाईसा आल्या, स्वामींना दंडोत केला. स्वामी महादाईसांना आपला अभिप्राय नोंदवतात की म्हातारी थोरा एका मंगळ काळा चुकली. असं म्हटल्यानंतर महादाईसांनी विचारलं, जीजी काय मंगळ काळ या ठिकाणी संपन्न झाला? स्वामींनी सांगितलं की आम्ही मालठवीला
की आपण डोमेग्रामला जावं, उपहार घेऊन जावा, रेशमी वस्त्र घेऊन जावं, स्वामींचं पूजन करावं, उपहार त्या ठिकाणी करावा आणि माझ्या सुटकेच्या संदर्भामध्ये स्वामींना विनंती करावी. असा निरोप नेवरगावला आल्यानंतर मग म्हाळाईसाने सर्व प्रकारची तयारी केलेली आहे आणि कावडीमध्ये उपहार घेतलेला आहे. आपण स्वतः पालखीमध्ये बसून वस्त्रपूजेचं सर्व साहित्य, पूजनाचं सर्व साहित्य घेऊन त्या डोमेग्रामला आलेले आहेत. दुपारची वेळ आहे. स्वामींचा दुपारचा पूजावसर हा राजमठाच्या पटीशाळेवरती पश्चिम बाजूचा जो ओटा आहे त्या ठिकाणी स्वामींचा दुपारचा पूजावसर दररोज संपन्न होत असे आणि सकाळचा आणि सायंकाळचा जो पूजावसर आहे तो राजमठातील ओट्यावर संपन्न होत असे. स्वामींचा राजमठाच्या पटीशाळेवर दुपारचा पूजावसर संपन्न झालेला आहे आणि त्याच दरम्यान ह्या म्हाळाईसा आलेल्या आहेत. पालखीतून खाली उतरल्या, पूजा साहित्य घेतलं, आतमध्ये प्रवेश केला आणि तिथे गेल्यानंतर उपाराचं साहित्य बाईसांकडे दिलं आणि पूजनाचं जे साहित्य आहे ते पूजनाच्या शाळेवरती येणं जाणं करून मल्ल लोक कसे चालतात, कसे वस्त्र परिधान करतात, हा मालगंटीचा अवसर स्वामींनी पुन्हा त्या ठिकाणी म्हाळाईसाला दाखवला. आता भट्टवास म्हणाले होते की काय आता पहिल्यासारखं होईल काय, पण त्याही पेक्षा उजवा अवसर स्वामींनी दाखवला. मग आता आपली बाजू झाकण्यासाठी भट्टवास काय म्हणतात, तुम्हा झाली एक गुणी, आम्हा झाली दुनी. जे तुम्हाला एकदा अवसर पाहायला मिळाला, आम्हाला दोनदा अवसर पाहायला मिळाला. अशा प्रकारे स्वामींनी साधेला अर्पण केली. त्या वेळेची आठवण करत त्यांच्या धर्म आणि धर्मीयाला लक्ष करून आपण काय करत आहोत, त्यांचं पूजन करत आहोत. व्यक्तीचं पूजन नसून त्यांच्या धर्म आणि धर्मीयाला अनुलक्ष करून ही साधना आपण जेव्हा करतो तेव्हा निश्चितच ती क्रिया ईश्वराच्या स्वीकारात पडते. त्याचं पहिलं लक्षण आहे ते म्हणजे बाबांच्या डोळ्यातले अश्रू. बऱ्याच वेळा असं घडतं की स्वीकार करणारा कोण्या अवस्थेमध्ये आहे. आजही आपण पाहिलं, मालगंटीच्या अवसराच्या प्रसंगी पाहिलं नव्हे, अधिकरणांना जेव्हा जेव्हा कुठे आपण पूजनाच्या रूपाने अनुभवत असतो त्यावेळेस बापासी लिहिली आणि त्यांची त्यामध्ये असणारी जी काही अप्राप्ती आहे, मलाही या गोष्टीचं सततपणे शल्य आहे. या 5-25 वर्षामध्ये आम्ही सगळीकडे पूजन पाहतो की माझ्या निमित्तांचं पूजन मला करण्याचं भाग्य मला मिळालेलं नाही. माझ्यासह संवत्सर आश्रमात राहणाऱ्या प्रत्येक साधकाला या गोष्टीचं सततपणे दुःख आहे. आम्ही तो निमित्त आराधिला नाही का, तर कधी त्या परमेश्वराचं अर्चन करण्याचं भाग्यही आम्हाला मिळालं नाही.